नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घ्यायला मित्रांनो, ही भरती निघालेली आहे. नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मंजूर झालेल्या नवीन पदांच्या कार्यालयीन वाटप करण्यात व इतर कार्यालयामध्ये विविध संवर्गीय पदे वर्ग करणे व पदे भरण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे गृह विभागाकडून. ओके, 20 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट हा जी आर असणार आहे. याच्यामध्ये कोणते कोणते पदं असणार आहे, किती पदांसाठी तर भरती निघालेली आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यानंतर आपल्याला अप्लाय कसे करायचं ते पण मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे नक्की आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. ओके, आता हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो, नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या मंजूर झालेल्या नवीन पदांचे कार्यालयांमध्ये वाटप करण्यास व इतर कार्यालयांमधून विविध संवर्गणीयांमध्ये पदे वर्ग करण्यात बाबतचा हा जी आर आलेला महाराष्ट्र शासनाकडून गृह विभागाकडून 20 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट हा जी आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना. आता याच्यामध्ये दिलेल्या आहे गृह परिवहन विभागाच्या अधीनस्थ परिवहन आयुक्त कार्यालयांच्या स्थापनेवरील विविध संवर्गातील 4146 नियमित पदे व बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून करण्याची 204 पदे अशा सुधारित आकृतीबंधास उपरोक्त वाचा क्रमांक 1 येथील शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच परिवहन आयुक्त कार्यालयांच्या स्थापनेवरील पदांचे सुधारित आकृतीबंधानुसार फेरवाटप करण्यास उपरोक्त वाचा क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये देण्यात आलेला आहे उपरोक्त वाचा क्रमांक 3 येथे 3 ते 10 ते येथील शासन निर्णयामध्ये अनुक्रमे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर, चाळीसगाव जिल्हा जळगाव, भडगाव जिल्हा जळगाव, फलटण जिल्हा सातारा, उदगीर जिल्हा लातूर, खामगाव जिल्हा बुलढाणा, वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर व मीरा भाईंदर जिल्हा ठाणे येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी विविध संवर्गातील एकूण 325 पदांची आवश्यकता होती. यापैकी इतर कार्यालयातून समायोजनाने उपलब्ध करून 84 पदे वगळता उर्वरित 241 पदे नवीन निर्माण करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाने सादर करण्यात आलेला होता. माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेले 220 नियमित पदे, त्यानंतर 21 वाहन चालकांच्या मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घेण्यास त्यानंतर प्रस्तावात चक्रीय पद्धतीने मान्यता दिलेली आहे. त्या अनुसरून मधून आता नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी एकूण 220 पदे नियमित पदे आणि 21 वाहन चालकांची सेवा मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे 241 पदे उपरोक्त वाचा क्रमांक येथील 11 मधील येथील शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. या नवीन 241 पदांची नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाटप करण्यास व इतर कार्यालयामध्ये विविध संवर्गामध्ये पदे वर्ग करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणा होती. म्हणजे यामध्ये 241 पदे नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे आणि बाकीची 84 पदे याच्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहे. म्हणजे इतर विभागावर त्या विभागात दिलेले आहे. म्हणजे 325 होते पण याच्यामधून 84 इकडनं ट्रान्सफर दिलेले आहे. 241 पदांची नवीन भरती आहे. त्यामध्ये पण 220 पदांची जी सेवा असणार आहे ती नियमित पदांची असणार आहे. 21 पदाची असणार आहे बाह्य यंत्रणेद्वारे वाहन चालकांची सेवा असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये दिलेला आहे शासन निर्णय. आता मोटार वाहन विभागाच्या आधिपत्याखालील इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर, चाळीसगाव जिल्हा जळगाव, भडगाव जिल्हा जळगाव, फलटण जिल्हा सातारा, उदगीर जिल्हा लातूर, खामगाव जिल्हा बुलढाणा, वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर व मीरा भाईंदर जिल्हा ठाणे नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे उपरोक्त क्रमांक 1 येथील शासन निर्णयामध्ये मंजूर नवीन 141 पदांचे कार्यालयामध्ये वाटप करण्यास व इतर कार्यालयामधून विविध संवर्गणीयांमध्ये पदे वर्ग करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे. आता उपरोक्त पदांचे फेरवाटप विचारता घेऊन मंजूर पदांसाठी वेतन व भत्त्यापोटी आवश्यक ती अर्थसंकल्पनीय तरतूद करण्याबाबत परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी कार्यवाही करावी. ओके, त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आपण आता बघूया सगळ्या जिल्ह्यांसाठी आता किती किती इथं पदे आहे. आता विवरणपत्र दिलेलं आहे 20 ऑक्टोबर 2025
याच्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजी MH 51 मध्ये. ओके. आता याच्यामध्ये दिलेला आहे अनुक्रमांक दिलेला आहे, पदनाम दिलेलं आहे, वेतन श्रेणी, एकूण पदे आणि नवीन मंजूर पदे दिलेली आहे आणि ट्रान्सफर पदे दिलेली आहे, जे की प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर या कार्यालयातून वर्ग करण्याची पदे, म्हणजे कोल्हापूरहून हे पदे इचलकरंजीला ट्रान्सफर करण्यात आलेले आहे 14 पदे. ओके. बाकीचे नवीन पदे हे मंजूर झालेले आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपण आता टोटल इथे 41 पदे असणार आहे, आपण आता समजू, पण आपल्याला 27 पदे भरण्यात येणार आहे, ते आपण बघणार आहोत. ओके. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी S20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पेमेंट याच्यामध्ये ट्रान्सफरने घेण्यात येणार आहे. त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना S18 सॅलरी 49,100 पासून 1,55,800 एवढा पगार असणार. याच्यात एक पद घेण्यात येणार आहे नवीन. मोटार वाहन निरीक्षकसाठी S16 सॅलरी 64,900 पासून 1,42,400 पगार, याच्यामध्ये 4 पदे घेण्यात येणार आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकसाठी S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार, याच्यामध्ये 8 पदे घेण्यात येणार आहे. प्रशासकीय अधिकारीसाठी S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार, एक पद घेण्यात येत आहे. कार्यालयीन अधीक्षकसाठी ते 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार असणारे 2 पदे असणार आहे. वरिष्ठ लिपिकला A60 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार, याच्यामधून ट्रान्सफर पदे घेण्यात येणार आहे. लिपिक टंकलेखनमध्ये S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार, 8 पदे घेण्यात येणार आहे. आता वाहन चालकसाठी बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याची पदे दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्या बाह्य यंत्रणेद्वारे असल्यामुळे इथे 3 पदे नवीन पदे मंजूर आहेत. ओके. अशा याच्यामध्ये 27 पदे 41 पदे टोटल आहे. याच्यात नवीन पदे घेण्यात येणार 27 आणि 14 पदे बाह्य यंत्रणेद्वारे, सगळ्यांना मिळून 41 पदे. ओके. आता 2 नंबरला उपप्रादेशिक परिवहन ओके कार्यालय चाळीसगाव MH 52 मध्ये देण्यात येत आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे आता अनुक्रमांक दिलेला आहे, पद दिलेलं आहे, वेतन श्रेणी, एकूण पदे, नियमित मंजूर पदे व प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव या कार्यालयातून वर्ग करण्यात येणारी पदे दिलेली जात आहे. आता याच्यामध्ये आपण आता चाळीसगाव साठी बघूया. तर याच्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी S20 सॅलरी, याच्यामध्ये असणारा पगार 56,100 पासून 1,77,500 एक पद भरण्यात येणार आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीसाठी एक पद भरण्यात येणार आहे. त्यानंतर इथं यांना पगार असणार आहे 49,100 ते 1,55,800 पर्यंत. ओके. मोटार वाहन निरीक्षणला S16 सॅलरी 44,900 पासून 1,42,400 पगार, या 6 पदे असणार आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकसाठी S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार, 8 पदे असणार आहे. प्रशासकीय अधिकारीसाठी S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार, एक पद आहे. कार्यालयीन अधीक्षकसाठी S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार, एक पद आहे. वरिष्ठ लिपिकसाठी जर बोलायला गेलं तर A60 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार, या 4 पदे आहे. आणि त्यानंतर लिपिक टंकलेखनमध्ये S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार, यामध्ये 8 पदे आहे. आणि वाहन चालकांची बाह्य यंत्रणेद्वारे 3 पदे भरण्यात येणार आहे. तर जे नवीन पदे जे भरण्यात येणार आहे 33 पदे असणारी, जे ट्रान्सफर केली जाणार जळगावमधून ते 8 पदे आहे. त्या सगळ्यांना मिळून इथे 41 पदे असणार आहेत. ओके. चाळीसगावसाठी नियमित पद बाह्य यंत्रणेद्वारे आणि ट्रान्सफर. आता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय फलटण MH 53. आता याच्यामध्ये अनुक्रमांक, पद, वेतन श्रेणी, एकूण पदे, नवीन मंजूर पदे व अन्य कार्यालयातून करण्यात येणारी ट्रान्सफर पदे 0 आहे. आता याच्यात सगळ्यात 41 पदे जी असणार आहे टोटली नवीन भरण्यात येत आहे. तुमच्या समोर इथं बघता, कारण की इथं एकही पद इथं घेण्यात येत नाही बाहेरून. आता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी S20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार, एक पद आहे. त्यानंतर इथं आपलं 2 नंबरचा पद सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीला S18 सॅलरी 49,100 पासून 1,55,800 पगार, यात 2 पदे आहे. मोटार वाहन निरीक्षकासाठी S16 सॅलरी 64,900 पासून 1,42,400 पगार, याच्यात 8 पदे आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकासाठी S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार, 12 पदे आहे. प्रशासकीय अधिकारीसाठी S15 सॅलरी असणार आहे 41,800 पासून 1,32,300 पगार, एक पद आहे. कार्यालयीन अधीक्षकसाठी S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार, 2 पदे आहे. वरिष्ठ लिपिकसाठी A60 सॅलरी असणार 25,500 पासून 81,100 पगार, 4 पदे आहे. त्यानंतर आपल्याला लिपिक टंकलेखन S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार, 8 पदे आहे. वाहन चालकासाठी इथं बाह्य यंत्रणेद्वारे 3 पदे भरण्यात येणार आहे. टोटल इथे 41 पदांची नवीन भरती फलटणसाठी घेण्यात येणार आहे. ओके. त्यानंतर आपल्या इथं याच्यामध्ये आपल्याला पुढे आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भडगाव MH 54. ओके. याच्यामध्ये पदे दिलेल्या वेतन श्रेणी, एकूण पदे, नवीन पदे आणि प्रादेशिक परिवहन
कार्यालय जळगाव या कार्यालयातून वर्ग करण्यात येणारी पद दिलेली आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी S20 सॅलरी, याच्यामध्ये 56,100 पासून 1,77,500 पगार एक पद आहे. त्यांचा सहाय्यक प्रादेशिक अधिकारीसाठी S18 सॅलरी 49,100 पासून 1,55,800 पगार एक पद आहे. मोटार वाहन निरीक्षकासाठी S16 सॅलरी 44,900 पासून 1,42,800 पगार या 6 पदे आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकासाठी S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार 8 पदे आहे. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी याच्यामध्ये असणार आहे S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार एक पद आहे. कार्यालय अधीक्षकसाठी S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार एक पद आहे. वरिष्ठ लिपिकसाठी S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार याच्या 4 पगार आहे 4 पद आहे. लिपिक टंकलेखनसाठी S6 सॅलरी 19,900 63,200 पगार या 8 पदे आहे. वाहन चालकासाठी तर 3 पदे बाह्य यंत्रणेद्वारे असणार आहे. याच्यामध्ये 38 पदे नियमित भरण्यात येणार आहे. 8 पदे जळगाव इथून ट्रान्सफर केली जाणार आहे. टोटल इथं 41 पदे असणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उदगीर MH55 याच्यामध्ये पदनाम वेतन श्रेणी एकूण पदे नवीन पदे व लातूर मधून ट्रान्सफर करण्यात येणारी पदे असणार. उपप्रादेशिक परिवहन अधिकारीसाठी S20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार एक पद आहे. आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीसाठी S18 सॅलरी 49,100 पासून 1,55,800 पगार एक पद आहे. मोटार वाहन निरीक्षकसाठी S16 सॅलरी 44,900 पासून 1,42,700 पगार 8 पदे आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकसाठी S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार 12 पदे आहे. प्रशासकीय अधिकारीसाठी S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार एक पद आहे. त्यानंतर कार्यालय अधीक्षकसाठी S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार 2 पदे आहे. वरिष्ठ लिपिकसाठी S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार 4 पद आहे. लिपिक टंकलेखनमध्ये S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार 8 पदे आहे. त्यानंतर वाहन चालकासाठी 3 पदे आहे. याच्यामध्ये टोटली फक्त एक पद इथं लातूरमधून भरण्यात येणार ट्रान्सफर करून 40 पदेची इथं डायरेक्टली इथं भरण्यात येणार आहे. ओके, नियमित मध्ये आणि इथं बाह्य यंत्रणेमध्ये टोटल इथे 41 पदे. त्यानंतर इथं आपलं उपप्रादेशिक परिवहन खामगाव MH56 याच्यामध्ये पद वेतन श्रेणी एकूण पदे दिलेली आहे. आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा अंतर्गत इथं ट्रान्सफर केली जाणारे पदे याच्यामध्ये असणारे उपप्रादेशिक परिवहन मध्ये अधिकारीला S20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार एक पद आहे. सहाय्यक मोटार वाहन परिवहन अधिकारीला इथं S18 सॅलरी 49,100 पासून 1,55,800 पगार 2 पदे आहे. मोटार वाहन निरीक्षकसाठी S16 सॅलरी 44,900 पासून 1,42,400 पगार 8 पदे आहे. आणि त्याच्या सहाय्यक मोटार निरीक्षकसाठी S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 याच्यात 10 पदे आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याला S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार एक पद आहे. त्यानंतर कार्यालय अधीक्षकसाठी इथं S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार या 2 पदे आहे. वरिष्ठ लिपिक मध्ये S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार या 2 पदे आहे. लिपिक टंकलेमध्ये S6 सॅलरी याच्यामध्ये 19,900 पासून 63,200 पगार 8 पदे आहे. त्यानंतर वाहन चालक साठी बाह्य यंत्रणेद्वारे 3 पदे आहे. टोटली 4 पदे इथून बुलढाणामधून घेण्यात येणार आहे आणि 37 पदे नियमित भरली जाणार आहे. बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहे. टोटल 41 पदांची भरती आहे. त्यानंतर इथं आपला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वैजापूरमध्ये MS57 याच्यामध्ये पण पदनाम सेम वेतन श्रेणी वगैरे दिलेलं छत्रपती संभाजीनगरमधून ट्रान्सफर केली जाणारी पदे दिलेली आहे. उपप्रादेशिक अधिकाऱ्याला S20 सॅलरी याच्यात एक पद आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीला इथं S18 सॅलरी याच्यात एक पद आहे. मोटार वाहन निरीक्षकला S16 सॅलरी 3 पदे आहे. त्यानंतर इथं सहाय्यक मोटार परिवहन निरीक्षणला मोटार वाहन निरीक्षकला 12 पदे ट्रान्सफर केली जाणार आहे. याच्यामध्ये त्यानंतर प्रशासकीय अधिकारी S15 सॅलरी याच्यात एक पद आहे. कार्यालय निरीक्षकासाठी 2 पद, वरिष्ठ लिपिकला इथे 1 पद आणि इथं लिपिक टंकलेखनला 8 पद आणि वाहन चालकांना इथे 3 पद असणार आहे. टोटल इथं बाह्य यंत्रद्वारे नियमित पदे असणार आहे. 20 पदे जे असतात नियमित मध्ये असणार आहे. 21 पदे ट्रान्सफर केली जाणार आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला उपप्रादेशिक कार्यालय मीरा भाईंदर याच्यामध्ये MH58 आता याच्यामध्ये पदनाम वेतन श्रेणी एकूण पदे दिलेली आहे. आणि ठाण्यामधून इथून पदे ट्रान्सफर केली जाणार आहे काही. आता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी S20 सॅलरी हे ठाण्यामधून ट्रान्सफर होणार आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी S18 सॅलरी S18 सॅलरीमध्ये 2 पद ट्रान्सफर होणार आहे. त्यानंतर
मोटार वाहन निरीक्षणची पण इथून आपल्याला 16 सॅलरी पण ट्रान्सफर केली जाणार ठाण्यामधून. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षणासाठी 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार याच्यामध्ये 2 पदे आहे. ओके. आणि प्रशासकीय अधिकारी 15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार एक पद आहे. कार्यालय अधीक्षक मध्ये याच्यामध्ये 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार याच्यामध्ये एक पद आहे. ओके. त्या वरिष्ठ लिपिकला इथे 60 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार याच्यात दोन पदे आहे. लिपिक टंकलेखनमध्ये 6 सॅलरी याच्यामध्ये 4 पदे आहे. ओके. 6 सॅलरी भेटणार आहे. वाहन चालकाची 2 पदे. तर नियमित आणि नियमित पदे असणार आहे याच्यामध्ये टोटल नवीन पदे असणार आहेत 10 आणि 28 पदे इथून ठाण्यामधून ट्रान्सफर केली जाणार. टोटल 38 पदांची भरती असणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल याचे फॉर्म कसे भरायचे सर. ओके. तर फॉर्म भरण्याची याची अपडेट वगैरे आलेली नाहीये. फक्त याचा आता GR आलेला आहे. ओके. GR आला म्हणजे काय होतं, लगेच आपले फॉर्म भरायला सुरुवात होते. तर लवकरच आपले फॉर्म भरण्याची पण सुरुवात होणार आहे. तर आता त्याची अपडेट वगैरे आलेली नाही. त्याची अपडेट आल्यावर लगेच त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करेल. ओके. तरीही तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके. आणि जर तुम्हाला बाह्य यंत्रणा जर अप्लाय करायचं असेल, जे कार्यालयांची नावे सांगितली तिथं आपल्याला स्वतः जाऊन भेट द्यायची आहे आणि तिथं ड्रायव्हर पदासाठी तुम्ही इथं बाह्य यंत्रणेद्वारे अप्लाय करू शकता. तिथे स्वतः जाऊन आपल्याला भेट द्यायची. ओके. जर काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर की तुम्हाला हा PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी सेंड करून देतो. जाऊन तुम्ही डाउनलोडही करू शकता. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी येत असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.